नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये। आम्ही गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यात विशाल म्हणाला, मला बूट घ्यायचे आहेत, चला वाघोलीच्या पोमा आउटलेटमध्ये जाऊया। मग काय, मी, विशाल आणि प्रथमेश आम्ही तिघे लगेच निघालो। दुपारची वेळ होती, खूप ऊन आणि प्रचंड गरमी, आणि त्यातच विशालने अजून एक बातमी दिली, गाडीचं एसीच बंद पडलं होतं। मग काय, पूर्ण घामाघूम होत आम्ही कसेबसे वाघोलीच्या पोमा आउटलेटला पोहोचलो। तिथे एकापेक्षा एक भारी शूज होते, पण कोणताच आवडत नव्हता। जवळजवळ सगळे शूज पाहिल्यानंतर शेवटी एक पेअर फायनल झाला। तेवढ्यात गंमत म्हणून मी एक बूट ट्राय केला, जो अगदी वाकडे तिकडा होता, म्हणून आम्ही त्याला खेकडा बूट नाव दिलं। त्यानंतर ठरलं की डिकॅथलॉनमध्ये जाऊन उन्हाळ्यासाठी हँड स्लीव्ज घेऊया। बिल करून आम्ही तिथे पोहोचलो। रविवार असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती, तरी आम्ही तिथून हँड स्लीव्ज आणि सॉक्स घेतले। पण अचानक लक्षात आलं, अरे मला तर जीन्स घ्यायची आहे। मग आम्ही थेट खराडीच्या स्पायकर आउटलेटमध्ये गेलो, पण तिथे पोहोचलो तर काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे लाईटच नव्हती। मग काय, मोबाईल टॉर्च लावूनच शॉपिंग सुरू केली। 50% सेलमध्ये मी एक शर्ट आणि जीन्स घेतली। तेवढ्यात इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल मॅच सुरू झाली होती, म्हणून आम्ही जास्त टाइमपास न करता थेट घरी परतलो। हा होता आमचा शॉपिंग डे मिनी व्लॉग। धन्यवाद।